टाइम्स डिजिटलमध्ये आपलं स्वागत। आता आपण आहोत गुहागर तालुक्यातील पिंपर या धरणावरती। सतत पडणारा पाऊस यामुळे पाण्याची पातळी वाढली आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण तिथे आहोत। आता या ठिकाणी धरणाच्या पाण्याची पातळी 133.50 क्षमतेने एवढी धरणामध्ये आहे। जरी आता कितीही पाऊस जरी धरणामध्ये पडला तरी पाण्याची पातळी वाढू शकत नाही, कारण ओव्हरफ्लो झाल्यामुळे पाणी हे नदीला जाऊन मिळते। त्यामुळे धरणाला कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही अशी इथे माहिती आपल्याला उपलब्ध झाली आहे। हे धरण 92 ते 95 सालचं जुनं असून 3 हेक्टर मध्ये एवढं हे धरण पसरलेलं आहे। ह्या धरणाची पाण्याची पातळी ही आता कमी पण होऊ शकत नाही आणि जास्तही होऊ शकत नाही, कारण ओव्हरफ्लो हे कंटिन्यू व्हायलाच लागतात। ते झाल्यामुळे त्यामुळे धरणाला किंवा इतर कुठल्याही याला धोका निर्माण होणार नाही अशी माहिती पाटबंधारे विभागाचे सहाय्यक उप अभियंता श्री शुभम काळवागे यांनी आपल्याला दिली। तर पाटबंधारे विभागाकडून या धरणाची सुरक्षतेसाठी सुरक्षा रक्षक म्हणून काजारे यांची नेमणूकही इथे केलेली आहे। आपण ज्या ठिकाणी आता उभे आहोत ते आपण पाहतोय, माझ्या मागे हे धरण आहे। हे धरण एवढं पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे की त्यामुळे आता इथे कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ शकणार नाहीये। जिथं ओव्हरफ्लो झालाय ती जागा सुद्धा आपण आता पाहणार आहोत, ती जिथून हे पाण्याचा विसर्ग होतोय नदीला, त्या काठी आपण आता जाऊन बघणार आहोत। टाइम्स डिजिटल साठी उमेश शिंदे, वेळणेश्वर, गुहागर। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।